नमस्कार मित्रांनो, मी आहे दादाराव राठोड। आज तुम्हाला थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रियाबद्दल सविस्तर म्हणजेच ए टू झेड माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। मित्रांनो, आता थेट जनतेतून सरपंच निवडीची पद्धत महाराष्ट्र सरकारने लागू केलेला आहे। यामध्ये निवडणूक प्रक्रिया ही फार सोपी झालेली आहे आणि पहिल्या ज्या प्रक्रिया होत्या, ज्या काही पद्धती होत्या, त्या पद्धतीपेक्षा ही फार वेगळी पद्धत आहे। पहिले कसं व्हायचं की प्रत्येक वार्डमधून जे काही सदस्य संख्या असायची ते सदस्य निवडून यायचे आणि सदस्यामधून सरपंच आणि उपसरपंच निवडले जायचे। पण आता तसं नाही आहे। आता उपसरपंच हा सदस्यामधून निवडला जाणार आहे, तर सरपंच हा थेट जनतेच्या मतावर निवडून येणार आहे। त्यामुळे जो वायफळ खर्च आहे तो आता होणार नाही आणि गावाच्या विकास कामासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहे त्या सोप्या झालेल्या आहे। सरपंचाचा निर्णय हा अंतिम असणार आहे आणि यासाठी सदस्यामधून कुठलाही अविश्वास हे आणता येणार नाही। त्यामुळे गावाचा विकास साधणं आत्ताच्या सरपंचासाठी फार सोपं आहे। पहिले बहुमताचा आकडा म्हणजे सदस्यामधून सरपंच होत असे, त्यासाठी कमीत कमी 9 सदस्यांची जर बॉडी असेल तर 5 सदस्य हे बहुमतासाठी लागायचे आणि 5 सदस्य निवडून कधी येत नसे। कोणाचे 3, कोणाचे 4, कोणाचं काहीतरी असं बेचूक आकडा तयार व्हायचा आणि सरपंच पदाची रस्सीखेच सुरू व्हायची। यामध्ये जो पैसावाला व्यक्ती असेल तो सरपंच पदासाठी दावा करायचा आणि बहुमताला लागणारे सदस्य हे पळवून घेऊन जायचा। मग त्या पळवण्यामध्ये त्याला जे काही कमी पडणारे सदस्य असणार होते ते तो विकत घ्यायचा, पैसा द्यायचा आणि त्यांना विकत घेऊन सरपंच पदासाठी तो दावा करायचा। आणि ह्या पद्धतीमध्ये काय होतं की सरपंच व उपसरपंचाची निवडणुकीची तारीख ही 20 दिवस किंवा महिनाभर लांबवली जायची। तोपर्यंत त्याच्याकडे असणाऱ्या बहुमताचा जो आकडा आहे ते सदस्य सर्व ते बाहेर कुठंतरी गोवा, पुणे, मुंबई किंवा इतर शहरामध्ये किंवा इतर ठिकाणी तो पळून घेऊन जायचा आणि लागणारे जे 15-20 दिवस किंवा 1 महिना तो त्या सर्व सदस्यांचा खर्च करायचा। यामध्ये त्या सरपंचाच्या दावेदार व्यक्तीला फार मोठा खर्च येत असे आणि तो खर्च त्या एकट्या व्यक्तीला भरावा लागत असे। त्यामुळे नक्कीच त्याचा खर्च वाढलेला होता। आणि मित्रांनो, पॅनलप्रमाणे निवडणूक आता बी आहे, तेव्हा बी होती, मात्र सरपंच पदासाठी मात्र जनतेतून निवडणूक आहे। यासाठी कोणताही पात्र व्यक्ती सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज भरू शकतो आणि जनता ज्या व्यक्तीला निवडून देईल तो व्यक्ती आता सरपंच होणार आहे। पुढचा विषय असा आहे, जेव्हा जनता सरपंच निवडून देईल त्यानंतर जो सरपंच असणार आहे तो निवडणुकीच्या तारखेपासून 2 वर्षापर्यंत त्या सरपंचावर कोणीही अविश्वास आणू शकत नाही, असे नवीन नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे। असे नवीन नियम बनवण्यात पण आलेले आहे। त्याच्यानंतर जर 2 वर्षानंतर जे काही अविश्वास ठराव सदस्यामधून आणणार आहे त्यामध्ये त्यांना पहिले 1/3 सदस्य बहुमत आणू शकत होते, आता मात्र बदल करून 2/3 सदस्य बहुमत आणू शकतात। मात्र बहुमताची प्रक्रिया थोडी वेगळी आहे, पहिली वेगळी होती। आता बहुमताचा जो ठराव आहे तो जिल्हा अधिकारी यांच्याकडे जाणार आहे। जिल्हा अधिकारी या ठरावावर विचार करून तिथून एक त्यांचा अधिकारी पाठवणार आहे त्या ग्रामपंचायतमध्ये आणि त्या ठिकाणी तो अधिकारी एक विशेष ग्रामसभा बोलवून त्या ग्रामसभामध्ये जेवढे मतदार येणार आहे
त्या मतदारांचा गुप्त मतदान घेऊन जेवढे बहुमत अविश्वास ठरावावर पडतील किंवा त्याच्या विरुद्ध पडतील, तर अविश्वासाच्या विरुद्ध मतदान जास्त पडल्यास तो ठराव अमान्य असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा 2 वर्ष अविश्वास आणता येणार नाही. त्यानंतर शेवटचे 6 महिने अविश्वास आणताच येत नाही असे नवीन नियमामध्ये नियम करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता थेट जनतेतून सरपंच निवडणुकीची प्रक्रिया फार सोपी आहे. लागणारा खर्च पण फार कमी झालेला आहे. त्यामुळे गावाचा विकास साधणं आता पूर्णपणे सरपंचाच्या हातात आहे आणि उपसरपंचाची जी निवडीची प्रक्रिया आहे ती जुन्या पद्धतीनेच आहे. त्यांना मात्र बहुमत लागणार आहे, सदस्यामधून बहुमत लागेल आणि त्यानुसारच त्यांची निवड केली जाणार आहे. थेट जनतेतून सरपंच पदासाठी कोणताही पात्र उमेदवार अर्ज करू शकतो. मग ते पॅनलमधून असेल, अपक्ष असेल, तर कितीही उमेदवार अर्ज करू शकतात. त्यासाठी कुठलीही नियमावली नाही आहे. जो पात्र असेल तो अर्ज करू शकतो आणि ज्यांना जनता निवडून देईल तो सरपंच होऊ शकतो. तर धन्यवाद मित्रांनो. माझी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्याबद्दल तुमचं धन्यवाद आहे. तर मित्रांनो, धन्यवाद.